राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. मैत्रिणींनो, चला आपली रेसिपी आज काय आहे ते बघू आणि किती छान चांगली लागती. आता इथं पत्तागोबी आहे. पत्तागोबीचे आपल्याला ना भजे बनवायची. मैत्रिणींनो, मस्त छान छान गावठी फ्रेश पत्तागोबी आणला मी बाजारातून काल. आता आपल्याला याला चांगलं असं वरचे काढून घ्यायचं. मैत्रिणींनो, असे आता इथं काय घेतलं, लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि कोथिंबीर घेतली, मस्त धुवून स्वच्छ आहे मिठाच्या पाण्यामध्ये. आणि मैत्रिणींनो, मिठाचं पाणी टाकून धुवून घ्यायचं. इथं पीठ घेतलं, तिथं मीठ घेतलं, तिथं जिरे घेतले. आता इथे पत्तागोबी मस्त बारीक बारीक कापून घेतला. बारीक बारीक कापून घ्यायचा मैत्रिणींनो, जाड नाही कापायचा. आता कोथिंबीर आणि पत्तागोबी मस्त बारीक कापून घेतला आहे. असे भजे ना एकदा करून बघा, खूप चांगले लागतात खायला. आता इथं लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरे आपल्याला वाटून घ्यायचे पाट्यावर. मैत्रिणींनो, पत्तागोबी भज्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मैत्रिणींनो, आता हे आपलं झालं वाटून. खूप चांगले लागतात भजे. असं छान वाटून घेतलं बघा मी पाट्यावर चांगलं. आपली गावठी रेसिपी आहे सगळी मैत्रिणींनो, पौष्टिक. आता इथे हिंग टाकलं मी. आता इथं हळद टाकली थोडीशी, मीठ पण टाकलं. आता याला चांगलं छान कालून घेते मी. आपले भजे ना कुरकुरीत नाही आहे, कडक नाही आहे, हे पाणी टाकून केलेले आहे जास्त थोडं पिठामध्ये. तर असे एकदा केले, नंतर मी कुरकुरीत दाखवले एखाद दिवशी टाईम भेटला मला तर. आता झालं पीठ कालून छान आपलं. 5 मिनटं पीठ कालून ठेवायचं, लगेच नाही करायचे. तेल गरम झालं होतं. मैत्रिणींनो, असे भजे करून खा, पौष्टिक राहत येतं. पोरांना द्या, तुम्ही पण करून खा. आणि आपली साधी सोपी गावठी रेसिपी राहते. एवढं काही याला हे नाही राहत. माझ्या रेसिपीला हे टाका, ते टाका, ते टाका. आपल्या घरात जे राहतं ना तेच राहतं रेसिपीला माझ्या. आता छान इथं मस्त भजे तळून घेते. कधी नवत खायचे, जास्त बी नाही खायचे भजे वगैरे तेलकट वगैरे कधी कधी खायचं. जास्त तेलकट बी चांगलं राहत नाही मैत्रिणींनो खाल्लेलं शरीराला. झाले बघा तळून आपले इथं भजे मस्त. आणि लोखंडाच्या कढईतच भाज्या वगैरे करत जा मैत्रिणींनी. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच राहते तुम्हाला. तुमच्याकडे जर नसेल लोखंडाची कढई तर वापरायला सुरुवात करा. शरीराला हानिकारक राहत नाही एवढं, आपलं शरीर सुस्त राहतं. लोखंडाच्या कढईतल्या भाज्या केलेल्या चवदार पण लागतात, चविष्ट लागतात. बघा किती मस्त चांगले, कलर पण किती छान आला, खूप चांगले भजे झाले.